मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात 2 चाकी गाडीचे चोरीचे प्रमाण जास्तच वाढलेले आहे। आपल्या अंगणात, दारात लावलेली गाडी असेल, मार्केटमध्ये लावलेली गाडी असेल, तुम्ही गाडी पार्क करून पिक्चर पाहायला गेला असाल आणि महत्त्वाच्या कामामुळे आपण गाडी रस्त्यावरच पार्क केली असेल आणि आपण एखादी वस्तू घेण्यासाठी गेलात तर ती वस्तू घेऊन परत येईपर्यंत आपली गाडी चोरी झालेली असते। आणि जर तुमची गाडी नवीन असेल आणि त्या गाडीवरती चोरांचं लक्ष हे 100% असते। तर मित्रांनो, आज पाहणार आहोत आपली गाडी चोरी होऊ द्यायची नसेल तर काय काळजी घ्यावी आणि गाडी चोरण्याच्या कोणकोणत्या नवीन पद्धती चोरांनी शोधल्या आहेत हे पण तुम्हाला माहीत असले पाहिजे। पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील। मित्रांनो, गाडी चोरी गेल्याच्या बातम्या आपण दररोज ऐकत असतो। बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही जरी कंप्लेंट द्यायला गेलात तर ते फक्त कंप्लेंट लिहितात, तुमच्या गाडीचं मूल्यांकन करतात आणि आम्ही शोधू असं सांगतात, पण त्या बऱ्याच वेळा ती गाडी सापडत नाही आणि यामुळे आपलं खूप मोठं असं आर्थिक नुकसान होतं, आपली फसवणूक होते आणि आपल्याला खूप मनस्ताप होतो। तर अशा सर्व गोष्टींमधून आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला चोर कोणत्या पद्धती वापरतात आणि गाडी चोरी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण माहिती पाहूया। 2 गोष्टी पहिल्यांदा समजल्या पाहिजेत। मित्रांनो, चोर गाडी चोरी कधी करतात याचे 2 कारणं आहेत। तुम्ही गाडी जर नवीन असेल आणि 100% तुमच्या गाडीवर चोराचं हे लक्ष असतं, तुमची महागडी गाडी असेल तर चोरांचं लक्ष अशा गाडीवर नेहमी असतं आणि तुम्ही अशा ठिकाणी गाडी लावत असाल की जिथे गर्दी फार कमी असते, अशा ठिकाणावरून गाडी चोरी होण्याचे जास्त चान्स असतात। तसेच आपण रोज एकाच ठिकाणी गाडी लावत असाल आणि फार वेळ गाडीकडे येत नसाल तर अशा वेळेसही ती गाडी चोरी जाण्याचे चान्सेस जास्त असतात। आता चोर गाडी कशी चोरतात याचं एक उदाहरण पाहू। बस स्टँडवर किंवा मार्केटमध्ये काही चोर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून असतात। आपण काय करतो की पार्किंगमध्ये गाडी लावतो आणि आपण गाडी लॉक करून कामासाठी जातो। आपण गाडीला हँडल लॉक करतो आणि निर्धास्त होतो, परंतु गाडीचे हँडल लॉक हे काही सेकंदातच तुटते, त्यामुळे हँडल लॉकचा काही फायदा होत नाही। आपण कामाला गेलेले पाहून चोर काय करतात, आपल्या गाडीचे प्लगचे शेजारचे वायर कट करतात। आपण बाहेर आल्यानंतर गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी चालू होत नाही आणि आपण गाडी तिथेच ठेवून निघून जातो। अशा वेळेस चोर येतात, वायर बसवतात आणि गाडी घेऊन जातात। अशी वेळ जर आपल्यावर आली तर तुम्ही काय करावे, तर तुम्ही गाडी पार्क करून आपले कामे आवरून आलात आणि गाडी चालू होत नाही असे लक्षात आल्यास गाडी तिथेच न ठेवता लगेचच ती गाडी जवळच्या मेकॅनिकलकडे घेऊन जावी। गॅरेज फारच लांब असेल तर ओळखीच्या ठिकाणी गाडी लावा। गाडी जागेवरच ठेवली तर गाडी चोरी होण्याची शक्यता असते। गाडी आपल्याला पार्क करायची असल्यास तुम्हाला दिसेल अशा ठिकाणीच गाडी पार्क करा आणि ज्या ठिकाणी CCTV कॅमेरा आहेत अशा ठिकाणी गाडी पार्क करावी। तुम्ही तुमच्या दारात गाडी ठेवत असाल आणि परिसरात गाडी चोरीचे घटना घडत असतील तर तुम्ही दारात एक वायरलेस कॅमेरा बसवू शकता। हा कॅमेरा फक्त 2 ते 3 हजार रुपये येतो। गाडीच्या डिस्क ब्रेकला डिस्क लॉक लावा, डिस्क लॉक तोडणे कठीण आहे, किंवा आपण रात्री कुठे गाडी पार्क करत असाल तर अशा वेळेस आपण गाडीच्या चाकाला साखळी बांधावे, जेणेकरून गाडी चोरी करताना त्यांना अडथळे निर्माण होतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा।